नमस्कार मित्रांनो, करिअर कटा या चॅनलवरती आपल्या सर्वांचं परत एकदा सहर्ष स्वागत। आज आपण बघणार आहोत की वर्षाला जे 3 सिलेंडर फ्री मिळणार आहे त्यासाठी काय आवश्यक कागदपत्र आहे, त्यासाठी नियम अटी काय आहेत। आपण जे आर हा वाचून दाखवला तर तो तुमच्या आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल। पण तरीही काही लोकांचे प्रश्न होते की त्यासाठी कागदपत्र काय लागणार आहे, कोण पात्र आहे, कोण अपात्र आहे, कुठं जावं लागेल, असे बरेच प्रश्न असल्यामुळे आपण हा दुसरा व्हिडिओ बनवत आहोत की सरळ आणि साध्या सोप्या भाषेत आपण सर्वांना सांगणार आहे की हा लाभ कोणाला मिळणार आहे आणि कशासाठी मिळणार आहे आणि या लाभाची अटी, नियम आणि कागदपत्र काय आहेत हे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला वेळ न घालवता आपण बघूया की काय आहेत याच्या अटी आणि नियम आणि काय कागदपत्र लागतात। मित्रांनो, पहिल्यांदा प्रश्न मला हाच विचारला आला होता की कोणत्या कंपनीचा गॅस असेल तर योजनेचा लाभ मिळेल। तर वर्षाकाठी तुम्हाला 3 गॅस फ्री मिळणार आहेत। ते कोणत्याही कंपनीचे असो, तुम्ही एचपी असाल, एचपीचे ग्राहक असाल, इंडियनचे असाल, भारत गॅसचे असाल, कोणत्याही या तिन्हीपैकी कंपनीच्या असाल तरीही तुम्हाला त्या गॅसचा लाभ मिळणार। त्यामुळे कोणती कंपनी ही त्याच्यासाठी मॅन्डेटरी नाही। त्यासाठी फक्त आता तुम्हाला मी पुढे सांगतोय कोणतीही कंपनी असू द्या, पण त्यासाठी अटी काय आहेत आपण ते पुढे बघूया। तर त्यासाठी कोणतीही कंपनी तुम्ही निश्चिंत राहा, कोणतीही कंपनी असू द्या। दुसरा प्रश्न हा होता सगळ्यांचा की योजनेचा लाभ हा पुरुषाला मिळेल का। योजनेचा लाभ हा पुरुषाला मिळणार नाही मित्रांनो। का तर तुम्ही हे लक्षात घ्या की पुरुषांसाठी ही योजनाच नाही, महिलांसाठी योजना आहे। ज्यांची खाती ही महिलांसाठी आहेत। तुम्हाला जी आर दाखवतो मी। जी आर मध्ये स्पष्ट यांनी लिहिलेलं होतं, सदर योजना मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे। सद्यस्थिती राज्यात पंतप्रधान उज्ज्वल योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे 52.16 लाख लाभार्थी योजनेसाठी पात्र असतील। म्हणजे ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, महिलेच्या नावानं जर गॅस नोंदणी असेल तरच तुम्हाला गॅस मिळणार आहे। कायांचे आहेत पासबुक, जी गॅस बुक आहेत ती पुरुषांच्या नावाने, त्यांना लाभ मिळणार नाही। हे स्पष्टपणे गव्हर्नमेंटने जी आर मध्ये सांगितलेलं आहे। दुसरा बघितला गेलं तर योजनेचा लाभ घेण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत। आता बघा काय काय गोष्टी आवश्यक आहेत। तुमचे प्रश्न झालेत, प्रश्न अजून पण पुढे आहेत, ते आपण बघूया सर्वांचे। आपण लाभ घेण्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहेत आपण ते बघूया। बँक खात्याला आधार कार्ड लिंक करणे गरजेचे आहे। तुमच्या बँकेला आधार कार्ड हे लिंकच असलं पाहिजे। जर तुमचं नसेल तर त्यावरही उपाय सांगतो की तुम्ही ज्या बँकेत तुमचा अकाउंट आहे त्या बँकेत जाऊन तिथली जी काही फॅसिलिटी, तिथली जी काही सिस्टम आहे, तिथला काय अर्ज वगैरे भरून द्यायचा असेल तर त्याचा आधार कार्ड झेरॉक्स वगैरे जाऊन तुम्ही बँक खात्याशी संपर्क करा, ते तुम्हाला लगेच बँक खात्याला आधार कार्ड लिंक करून देतील। ही काही लई मोठी गोष्ट नाही, पण हे लिंक करा, कारण लिंक करणं गरजेचं आहे। त्याशिवाय पैसे तुमचे ज्या बँकेला आधार कार्ड लिंक आहे त्या बँकेमध्ये येणार आहेत डीबीटीद्वारे। त्यामुळे ते गरजेचं आहे, करून घ्या योजनेचा लाभ घेण्यासाठी। दुसरी जी गोष्ट आहे यासाठी तर ती असे आहे की केवायसी करणे गरजेचं आहे। आणि ती कुठे करायची, केवायसी ही जी करायची आहे मित्रांनो, तर ती केवायसी करायची आहे तुम्हाला तुमच्या गॅसचे जे डीलर आहेत, जे तुम्हाला जिथून तुम्ही गॅस घेतला त्या ऑफिसला जायचं आहे। तिथं जाताना तुमचं ते जे बुक आहे गॅसचं, ते बुक आणि तुमचं आधार कार्ड आणि ती व्यक्ती ही जायचं आहे ते महिलेला घेऊन, जी काही महिला आहे त्यांना ज्यांच्या नावानं पासबुक आहे त्यांनी जायचं आहे आणि त्यांनी तिथं जाऊन केवायसी करून घ्यायची आहे। त्यांची जी काही केवायसीची फॉर्मॅलिटी आहे ती त्यांनी पूर्ण करून घेतील। थोड्याच 5-10 मिनिटाचं काम आहे, तुम्ही जाऊन ते करून घेऊन येऊ शकता। तुम्ही गॅस एजन्सीतच जाऊ शकता, ते दुसरीकडे कुठेही केवायसी तुम्हाला होणार नाही। त्यामुळे त्यांच्याशी जाऊन संपर्क करून तुम्ही ती केवायसी फ्रीमध्ये करून घ्यायची आहे। आता या प्रश्नाचं उत्तर झालं। तर दुसरा प्रश्न बघा, योजनेचा लाभ कोणाला मिळेल। लाडकी बहीण योजनेचे जे पात्र महिला आहेत त्यांनाही हा लाभ मिळणार आहे। तर जी आर मध्ये आपण वाचूया असते। जी आर मध्ये गव्हर्नमेंटनं सांगितलेलंच आहे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या कुटुंब सदर योजनेस पात्र ठरेल। म्हणजे जी काही योजना आता गव्हर्नमेंटने आणलेली आहे, माझी लाडकी बहीण योजना, ज्याच्यात त्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले म्हणजे पात्र झालेले आहेत, त्या सर्व महिलांना सुद्धा याचा लाभ मिळणार आहे। उज्ज्वल योजनेअंतर्गत ज्यांना सिलेंडर मिळालेले आहेत त्यांनाच हा लाभ मिळणार आहे मित्रांनो। 52 लाख अशी लोक आहेत त्यामध्ये, तर त्यांना हा लाभ मिळणार आहे। आणि लाडकी बहीण योजनेसाठी जी काही महिला पात्र झाल्या आहेत त्यांना सुद्धा हा लाभ मिळणार आहे। तर हा तुमचा आता डोक्यातून प्रश्न काढून टाका की पुरुषांसाठी मिळणार नाही आणि उज्ज्वल योजनेचे जर तुमचे गॅस असतील तरच तुम्हाला ते लाभ मिळणार आहेत आणि तुम्ही केवायसी करून घ्यायची आहे। आणि आता जी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र व्हाल तर तुम्हालाही मिळणार आहे। दुसरा प्रश्न, महिलांच्या नावे नोंदणी असणं असेल तरच त्यांना गॅस मिळेल। महिलांच्या नावचंच पासबुक असलं पाहिजे, महिलांच्या नावचीच तुमची गॅस जोडणी असली पाहिजे तरच तुम्हाला तो लाभ मिळणार आहे, पुरुषांना लाभ मिळणार नाही। आणि एका कुटुंबात फक्त एकाच व्यक्तीला लाभ मिळेल। एक कुटुंब जर असेल तुमचं, म्हणजे कुटुंबाची व्याख्या बघा, तुमचं जर रेशन कार्डावर जेवढी नावं आहेत ते म्हणजे एक कुटुंब। म्हणजे त्या रेशन कार्डावरती जर 2 सिलेंडर असतील, एक महिलाच्या नावाने एक पुरुषाच्या नावाने, किंवा एक महिलाच्या नावाने एक सुनेच्या नावाने सासूच्या नावाने असं जर असेल तर नाही, तुम्हाला एकाच महिलेला एका कुटुंबात एकाच व्यक्तीला असा हा वर्षाला जे 3 सिलेंडर फ्री मिळणार आहेत
त्यांना एकाच कुटुंबाला लाभ मिळणार आहे. वर्षाकाठी 3 गॅस सिलेंडर फ्री मिळणार आहेत. आता ह्यात बऱ्याच जणांना हाही प्रश्न होता की वर्षाकाठी 3 सिलेंडर फ्री मिळणार आहेत, कधी मिळणार आहेत वगैरे. तर याचं तुम्हाला सविस्तर सांगतो की वर्षाकाठी 3 सिलेंडर हे जे आता अटी आहेत वरच्या त्या माणसांना मिळणार आहेत जे पात्र आहेत त्यांना, आणि ते तुम्ही रिफिल केल्यानंतर म्हणजे पुनर्भरणी केल्यानंतर मग मिळणार आहेत. म्हणजे तुम्ही जाऊन तो गॅस भरायचा, वितरण कंपनीकडून तो भरायचा आहे, बुकिंग करायचा, भरायचा आहे, आणि त्यानंतर भरल्यानंतर त्यांना तिथे पैसे द्यायचे आहेत. त्याचे पैसे तुम्हाला गव्हर्नमेंट तुमच्या त्या बँक खाते जे आहे त्या बँक खात्यात वर्ग करणार आहे. त्यामुळे 3 सिलेंडर तुम्हाला हे घ्यावेच लागणार आहेत. घेऊन मग तुम्हाला ते त्यांची पुनर्भरणी केल्यानंतर मग तुम्हाला हे गॅस सिलेंडर फ्री मिळणार आहे. हो का? हा मी तुम्हाला मगाशी सांगितलं एका महिन्यात एकच गॅस सिलेंडर मिळणार आहे. एका महिन्यात एकच सिलेंडर म्हणजे तुम्ही एकाच महिन्यात 3-3 सिलेंडर घेत असाल तर नाही, एका महिन्यात एकच सिलेंडर असं मिळणार आहे तुम्हाला. त्यामुळे एका महिन्यात एक सिलेंडर असं घ्यायलाच पाहिजे तुम्ही, तर हा लाभ मिळणार. एका महिन्यात जर तुम्ही 2-3 जर घेत असाल आणि एकदमच 3 आपण फ्री घेऊया म्हणलं तर तसं होत नाही मित्रांनो. एका महिन्यात एकच सिलेंडर तुम्हाला मिळणार आहे. तर हे होते आताचे प्रश्न, आणि तुम्हाला जर याच्यावरती काही प्रश्न असतील तर ते मला कमेंट करून नक्की सांगा. आपण त्यावरतीही कमेंटच्या द्वारे पण बनवू, किंवा व्हिडिओ जर जास्ती कमेंट आले, तुम्हाला जास्त काय अडचण असेल तर आपण असा सविस्तर असा हा व्हिडिओ सुद्धा बनवू. तर मला नाही वाटत की जास्त अडचणी असेल, कारण आपण सविस्तर भाषेत हे सांगितलेलं आहे. आणि या योजनेचा जर तुम्हाला GR बघायचा असेल तर त्याचाही व्हिडिओ आम्ही टाकलेला आहे. बळीराजा योजना जी आहे शेतकऱ्यांना 5 वर्ष तुम्हाला मोफत वीज दिली जाणार आहे, त्यासाठी सुद्धा आपण तो GR आपण ग्रुपमध्ये टाकलेला आहे. तोही तुम्ही जाऊन बघून घ्या, कारण शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण योजना आहे. 5 वर्ष तुम्हाला फ्री योजना, 5 वर्ष तुम्हाला फ्री वीज मिळणार आहे, त्यासाठी तोही GR तुम्ही बघून घ्या. भरपूर अशा आपण योजनेचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून टाकले, ते तुम्ही जाऊन बघू शकता. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबून ठेवा, कारण तुम्हाला या योजना लवकरात लवकर आपण देण्याचा आणि सविस्तर तुम्हाला समजेल अशा भाषेत सांगतो. त्यामुळे तुम्हाला सविस्तर दुसरीकडे कुठे जायचं, कारण त्यावरती उपाय काय आहेत हे पण आपण सांगतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. धन्यवाद. परत एक भेटू नवीन योजना घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.